ते गेम फॅक्टर असू शकतं। शिंदे साहेबांचा बडी घेऊ नये भाजपने, त्यांना कशा पद्धतीने मदत करता येईल ते पाहिलं पाहिजे। आणि आज जर आपण पाहतोय का भावनाताई गवळी 5 वर्षापासून त्या खासदार आहे, ओळशे पण आहे, अगदी तो त्यांचा निर्णय आहे, त्यांनी कोणाला तिकीट द्यावं काय द्यावं तो त्यांचा प्रश्न आहे। पण मला वाटतं मी अमरावतीपुरता बोलेल की ही आम्ही खासदार एक खासदार शेतकऱ्यासाठी, दिनेश भाऊ ही खासदारकी मजुरांच्या प्रश्नासाठी, बंद पडलेल्या फिनले मिलच्या विरोधातली ही उमेदवारी आहे, शकुंतलासाठी ही उमेदवारी आहे, संत्र्याचे झाडं उपळावं लागले केंद्राच्या धोरणामुळे त्याच्यासाठी ही उमेदवारी आहे। आणि मग शेतकरी मजूर आणि छोटे छोटे व्यापारी याचं सगळं दुकान बंद करण्याची व्यवस्था येत्या 5 वर्षात सरकारची आहे। 4-5 कंपन्या हात मारून घेईल, मग किराणा उद्योग बंद झालेला दिसेल, कापड उद्योग बंद झालेला दिसेल, अशी व्यवस्था मला वाटते कदाचित आमच्यावर येऊ नये, म्हणून दिनेश भाऊला आम्हाला तिथं पाठवायचं आहे। आयात निर्यात धोरण शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहावं याच्यासाठी आमचं दिनेश भाऊ तिथं आंदोलन करेल, एक खासदार म्हणून सक्षमपणे उभा राहील। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।